अवघ्या 19 वर्षाच्या तरुणाचा एका ओयो हॉटेलमधील संशयास्पद मृत्यू सध्या चर्चेचा विषय ठरलाय। विशेष म्हणजे त्याच्यासोबत त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी असलेली 23 वर्षीय प्रेयसीही त्याच खोलीत होती। मृत तरुणाचं नाव शादाब शेख असून घटनेनंतर हॉटेलच्या खोलीत उपस्थित असलेल्या तरुणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना छत्तीसगडमधील भिलाई शहरात घडली असून नेमकं त्या रात्री खोलीत काय घडलं पहा। बुधवारी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास शादाब आणि त्याची प्रेयसी कोहका परिसरातील ओयो हॉटेलमध्ये पोहोचले। रात्री दोघांनी खोलीत मद्यपान केल्याचं समोर आलं। त्याच दरम्यान शादाबच्या मोबाईलवर त्याच्या माजी प्रेयसीचा फोन आला आणि त्यानंतर वातावरण अचानक बदललं। दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार वादानंतर तरुणीनं मद्यधुंद अवस्थेत स्वतःच्या हाताची नस कापल्याचं सांगितलं जात आहे। त्यानंतर ती बेशुद्ध पडली। खोलीत प्रेयसी निश्चल अवस्थेत दिसताच शादाबनं टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय आहे। खोलीत असलेल्या ओढणीचा वापर करून त्यानं गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे। घटना घडली तेव्हा तरुणी खोलीतच होती। सकाळी शुद्धीवर आल्यानंतर तिनं शादाबला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं। घाबरलेल्या अवस्थेत तिने त्याला खाली उतरवलं आणि ओळखीच्या व्यक्तींना संपर्क केला। त्यानंतर त्याला तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच स्मृतीनगर पोलीस ठाण्याचे पथक हॉटेलमध्ये दाखल झाले। पोलिसांनी खोलीची तपासणी करून अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केले। हॉटेलमधील कर्मचारी, तरुणाचे नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत। तरुणीची ही सखोल चौकशी सुरू असून त्या रात्री नेमकं काय घडलं याचा शोध पोलीस घेत आहेत। याशिवाय हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत। मृत्यूच्या आधीच्या प्रत्येक हालचालींचा मागोवा घेतला जात असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते।